स्ट्रॉबेरी म्हटलं की आठवतं ते महाबळेश्वर. मात्र नाशिकच्या कळवण, सुरगाणा आणि दिंडोरी या आदिवासी बहुल भागातील शेतकऱ्यांनीही स्ट्रॉबेरीचं यशस्वी उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे. आदिवासींच्या कष्टानं आता स्ट्रॉबेरीनं गोडवा आणलाय. जागेवरच व्यापारी आणि ग्राहकही मिळत असल्यानं स्ट्रॉबेरी आदिवासींना फायदेशीर ठरते. नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांनी पपईची तोडणी बंद केली आहे. योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. शेतकऱ्यांना 11 रुपये भाव अपेक्षित आहे. व्यापारी मात्र 7 रुपये भाव देत आहेत. त्यामुळे जोपर्यंत व्यापारी भाव वाढवत नाही तोपर्यंत तोडणी करणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीची 4 कोटी रुपयांची पाणीपट्टी आणि घरपट्टी थकली आहे. त्यामुळे महसुलामध्ये मोठी घट झाली आहे. पाणीपट्टी आणि घरपट्टी लवकर भरावी असं आवाहन ग्रामपंचायतीनं केलंय. कर न भरल्यास कडक कारवाईचा इशाराही देण्यात आलाय. धुळे जिल्ह्यातील पाझराकान साखर कारखाना पुन्हा सुरू होणार आहे. कारखाना सुरू करण्यासंदर्भात नवीन व्यवस्थापनानं शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कारखाना सुरू झाल्यावर स्थानिक शेतकऱ्यांचं ऊस गाळप लवकर होणार असून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. वसईमध्ये 30 वर्ष जुनं गुलमोहराचं झाड उखडून रस्त्यावर पडलं. ओमनगर केटी विहार कॉम्प्लेक्ससमोर घडलेल्या या घटनेत कुणीही जखमी झालेलं नसलं तरी 2 गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. झाडाची मुळं कमकुवत झाल्याची तक्रार करूनही पालिकेनं त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील 3 वाघ जेरबंद करण्याचे आदेश वन विभागाला मिळालेत. राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक यांनी हे आदेश दिलेत. या भागात CTPS-1 ही वाघीण आणि तिच्या अंदाजे 2 वर्षांच्या 2 बछड्यांचा वावर आहे. इथल्या वाघाच्या हल्ल्यात कंत्राटी कामगार भोजराज मेश्राम यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कामगारांनी कामबंद आंदोलन केलं होतं. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील खैरीपट गाव बिबट्याच्या दहशतीखाली आहे. बिबट्याला जंगलात हुसकावून लावण्यासाठी वनविभाग प्रयत्न करताय तर लाखांदूर पोलीस या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 2 बछड्यांचा एक मादी बिबट्या गेल्या 8 दिवसांपासून खैरीपट गावात मुक्त संचार करते. निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे गावात वनविभागानं बिबट्याचा जीव वाचवला. भक्ष्याच्या शोधात हा बिबट्या एका शेतातल्या विहिरीत पडला होता. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला बाहेर काढलं. पुढच्या तपासणीसाठी बिबट्याची रवानगी निफाडच्या नर्सरीत करण्यात आली आहे. बदलापूरमध्ये डोक्यात पाण्याचा जार अडकलेल्या बिबट्याच्या बछड्याची वनविभागानं सुटका केली होती. अखेर या बिबट्याला 3 दिवसांच्या उपचारांनंतर पुन्हा एकदा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. त्याला जंगलात सोडतानाचा व्हिडिओ वनविभागानं जारी केलाय. शहीद जवान रोमित चव्हाण यांच्या पार्थिवावर उद्या सांगलीतल्या शिगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. जम्मू काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील झेनपुरा इथं दहशतवाद्यांच्या चकमकीत रोमित चव्हाण शहीद झाले. रोमित चव्हाण एक राष्ट्रीय रायफल बटालियनमध्ये कार्यरत होते. 5 वर्षांपूर्वी ते सैन्यात भरती झाले होते. अष्टविनायकापैकी एक असलेल्या अहमदनगरमधील सिद्धटेकच्या सिद्धिविनायक मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. हजारो भक्तांनी गणेशाचं दर्शन घेतलं. अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्हा सीमेवरच्या या सिद्धिविनायक मंदिरात राज्यभरातून भाविक येतात. रविवार असल्यानं नेहमीच्या तुलनेत दर्शनासाठी मोठी गर्दी दिसली. रांजणगाव इथल्या मंदिरातही संकष्टी चतुर्थीनिमित्त विविध रंगीबेरंगी फुलांनी गाभारा सजवण्यात आला. बाप्पाला 101 डझन केळींचा महानैवेद्य दाखवण्यात आला. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. कोल्हापुरातील ज्योतिबा डोंगरावर आजपासून खेट्यांना सुरुवात झाली आहे. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, केदारनाथाच्या नावानं चांग भलं असा गजर होतोय. गुलाल खोबऱ्याची उधळण करत भाविकांनी गर्दी केली. ज्योतिबाच्या डोंगरावर 4 रविवार खेटे असतात. या खेळांसाठी जिल्ह्यातील अनेक भक्त मोठ्या संख्येनं चालत ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी डोंगरावर येतात. येत्या 23 फेब्रुवारीला श्री गजानन महाराजांचा 144वा प्रकट दिन साजरा करण्यात येणार आहे. 17 फेब्रुवारीपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. यंदाही कोरोनाचे नियम पाळून मर्यादित भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित करण्यात आला. दररोज केवळ 9,000 भाविकांनाच या दर्शनाचा लाभ मिळणार आहे. विरारमध्ये राहणारा 10 वर्षांचा स्वरांग रणदिवे भारतातील सर्वात छोटा जादूगार ठरलाय. स्वरांग यानं ज्युनियर जादूगरचा किताब पटकावलाय. वयाच्या 3.5 वर्षांपासून स्वरांग जादूचे प्रयोग करत असून आपल्या वडिलांकडून त्यानं ही कला शिकली आहे.
150हून अधिक जादूचे प्रयोग त्याला करता येत असून या वयात त्यानं 7 वर्ल्ड रेकॉर्डही त्याच्या नावे चढवले आहेत. भाषावार प्रांतरचना करण्याचा धोका गोळवलकर गुरुजींनी स्वातंत्र्यानंतर व्यक्त केला होता. त्यांच्या सूचनेकडे गांभीर्यानं पाहिलं गेलं नाही. त्याचे परिणाम देशात पाहायला मिळतात असं प्रतिपादन RSSचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी केलं. संघाच्या जनकल्याण समितीच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या गुरुजी पुरस्कारांचं वितरण अलिबागमध्ये झालं. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सोलापुरात अनोखा उपक्रम राबवण्यात आला. सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या संकल्पनेतून 3 तृतीयपंथीयांना नोकरी देण्यात आली. पेट्रोल पंप इथं 2 तृतीयपंथीयांना नोझल ऑपरेटर म्हणून तर सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात काम करण्यासाठी एका तृतीयपंथी बांधवाला संधी देण्यात आली आहे. नागपूरच्या लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात LITच्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये पायाभूत सुविधांसाठी 1.5 कोटी रुपये देण्यात आले. एका माजी विद्यार्थ्याने ही मदत केली आहे. लोकसारंग हरदास असं या माजी विद्यार्थ्याचं नाव आहे. भविष्यात विद्यार्थ्यांमधून उद्योजक घडावेत या उद्देशानं त्यांनी ही मदत केली आहे. चंद्रपूरमध्ये आता मेगा सौर ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे. राज्यातील सर्वात मोठ्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात 3 वेगवेगळ्या जागी एकूण 300 मेगावॅट वीज निर्मितीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यातलं वैशिष्ट्य म्हणजे केंद्राला पाणीपुरवठा होत असलेल्या इरई धरणाच्या पाण्यावर तरंगत्या सौर पट्टिका लावल्या जाणार आहेत. 3.20 चौरस किलोमीटर धरण पाणी क्षेत्रावर क्रिस्टलाइन तंत्रज्ञानावर आधारित हा तरंगता प्रकल्प उभारला जाणार आहे. राज्य महावितरण कंपनीच्या 16 विभागांच्या खासगीकरणाचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी चंद्रपूरमध्ये स्पष्ट केलं. केंद्रातील भाजप सरकारनं सर्रासपणे नफ्यातील कंपन्यांचं खासगीकरण केल्यानं ते अशा वावड्या उठवत असल्याची टीका त्यांनी केली. तर महाविकास आघाडी सरकारनं केंद्रीय वीज कायद्यालाही विरोध केला होता. याकडे त्यांनी लक्ष वेधलं. जयप्रभा स्टुडिओमध्ये चित्रीकरणासाठी जागा न दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा रंगकर्मींनी दिलाय. 7व्या दिवशी स्टुडिओच्या दारात रंगकर्मींचं आंदोलन सुरूच आहे. दरम्यान हे रंगकर्मी आज सतीश पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत. स्टुडिओ चित्रपट महामंडळ किंवा चित्रनगरीकडे वर्ग करावा अशी मागणी या रंगकर्मींनी केली आहे. अवैध गर्भपाताची माहिती दिल्यास 1 लाख रुपये बक्षीस दिलं जाईल अशी माहिती PCPNDT समितीनं दिली आहे. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी ही समिती राज्यभर दौरे करते. नांदेडमध्ये या समितीची बैठक झाली. त्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. कोल्हापूर पोलीस दलात 23 पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. लाचखोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांना अटक झाल्यानंतर कोल्हापूर पोलीस अलर्ट मोडवर आलेत. कोल्हापुरातील वाढत्या अवैध धंद्यांबाबतही पोलीस अधीक्षकांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान या बदलांमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. धुळे जिल्ह्यातील धनूर गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यावरून वाद सुरू झाला आहे. सरकारी नियमानुसार निश्चित केलेली प्रक्रिया पूर्ण न करता विनापरवानगी हा पुतळा बसवण्यात आला. त्यामुळे प्रशासनानं हा पुतळा हटवण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले. पुतळ्याला घेराव घालत तो हलवू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. नक्षलवाद्यांना मोठ्या प्रमाणात स्फोटकं साहित्य पुरवठा करणाऱ्या नक्षल समर्थक टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय. भंगारामपेठा गावात दामरनचा पोलीस आणि शीघ्र कृती दल जवानांनी ही कारवाई केली. नक्षलविरोधी अभियान राबवत असताना 4 जणांना ताब्यात घेण्यात आले. यात 3 जण तेलंगणा राज्यातले रहिवासी असून त्यांच्याकडून 10 नग कार्डेक्स वायरचे बंडल आणि इतर नक्षल साहित्य जप्त करण्यात आलं. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करून रक्कम चौपट करून देण्याचं आमिष दाखवत 2000 लोकांना 40 कोटींचा गंडा घालणाऱ्या निशित वासनिक या ठकसेनाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 1 कोटी 13 लाखांचा मुद्देमाल हस्तगत झालाय. निशितनं महादेव पवार याच्या साथीनं नागपूरमध्ये इथर ट्रेड एशिया नावानं ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करून त्याद्वारे अवघ्या महिन्याभरात 2000 लोकांना फसवलं होतं. वादावादीनंतर निशितनं महादेव पवारची हत्या केली होती. रायगड जिल्ह्यातील म्हसळा शहराचं ग्रामदैवत असलेल्या श्री धावीर मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारला. मंदिरात मागच्या दारानं प्रवेश करत दानपेटी पळवली. शेजारच्या व्यायामशाळेत ती नेली आणि तिथं ती फोडली आणि त्यातली रक्कम पळवली. केवळ काही चिल्लर तिथंच सोडले. श्वान पथकाच्या मदतीनं आता चोरांचा शोध घेतला जातोय.
परभणी जिल्ह्यात 3 अल्पवयीन मुलींचा विवाह रोखण्यात आला। पोलीस, बाल कल्याण संरक्षण कक्ष आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली। जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी इथं ही एक बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश आलं। जिल्ह्यात चाइल्ड हेल्पलाईनच्या माध्यमातून हे विवाह रोखण्यात आले। चाइल्ड हेल्पलाईननं परभणी जिल्ह्यात 4 बालविवाह रोखले। सोनपेठ शहरातील गणेशनगर भागात भावकीतील 3 अल्पवयीन मुलींचा विवाह एकाच मंडपात पार पडणार होता, तर जिंतूर तालुक्यात भोगावदेवी इथं एक बालविवाह होणार होता। चाइल्ड हेल्पलाईन पथकानं अल्पवयीन वधूवरांच्या पालकांचं समुपदेशन केलं। वर्ध्यात एका 55 वर्षीय नराधमानं 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। तिन्ही मुली खेळत होत्या, त्यांना पैसे देण्याच्या बहाण्यानं बाथरूममध्ये नेलं आणि त्यांच्यावर अत्याचार केले। यातील एका मुलीनं पळ काढलं आणि आपल्या आईला घटनेची माहिती दिली। त्यानंतर आई आणि गावातील काही लोकांनी त्याला रंगेहात पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं। नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे स्थानकावर कोळशाची चोरी होत असल्याचं उघड झालंय। रात्रीच्या वेळी ट्रेन या स्थानकावर थांबते तेव्हा आजूबाजूला राहणारी लोक कोळसा चोरी करतात, त्यामुळे रेल्वे प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची गरज आहे। मालेगावच्या कॅम्प आणि भायगावमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। एका रात्रीत 7 दुकानं फोडली। धक्कादायक म्हणजे कॅम्प पोलीस स्टेशनला लागून असलेली 2 दुकानं देखील फोडली, त्यामुळे नागरिक दहशतीत आहेत। सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आता चोरांचा शोध सुरू आहे। जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकललेल्या 3 महिलांची पिंपरी चिंचवड पोलिसांनी सुटका केली। एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली असून या प्रकरणी 3घांवर गुन्हे दाखल करण्यात आले। अजित म्हणजे दर्जेदार विकास हे सूत्र आता राज्याला माहिती झालंय। कोणतं काम हातात घेतलं की ते उत्तमपणे तडीला न्यायचा अजितचा स्वभाव आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा गौरव शरद पवारांनी केला। बारामती पंचायत समितीच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी शरद पवार यांनी अजित पवारांची पाठ थोपटवली। जळगाव जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। 40 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आल्याचं महाजन यांनी सांगितलं। गेल्या 25 ते 30 वर्षांपासून जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आहे। गेल्या निवडणुकीत देखील संपूर्ण बहुमत भाजपकडे होतं। जीएम फाउंडेशनच्या कार्यालयातल्या बैठकीनंतर महाजनांनी संवाद साधला। सातपुड्यातील डोंगर रांगांत पहिल्यांदाच शिवसेनेनं सत्ता काबीज करण्यापर्यंत मजल मारली आहे। नंदुरबारमधील धडगाव नगरपंचायत नगराध्यक्षपदी शिवसेनेचे धनसिंग दादला पावरा यांची बिनविरोध निवड झाली, तर उपनगराध्यक्षपदी राजेंद्र पावरा निवडून आले। सध्या महाराष्ट्रात भाजपकडून आरोपांचं मनोरंजन सुरू आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। उद्धव ठाकरे यांचे कोकणात 19 बंगले असल्याचा आरोप झाला, मात्र प्रत्यक्षात तिथं काही नव्हतं। महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कटकारस्थान भाजप करत आहे, असं पटोले म्हणाले। संजय राऊत यांनी जे आरोप केले त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली। राजकारणात जीवापेक्षा मत महत्त्वाचं असतं, याचं उदाहरण उस्मानाबादमध्ये पाहायला मिळालं। उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक झाली। यासाठी हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला मतदानासाठी आणलं गेलं। मधुकर भाऊराव पालकर असं या मतदाराचं नाव आहे। त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत, तरीही त्यांना चक्क रुग्णवाहिकेत घालून मतदान केंद्रावर आणण्यात आलं। महाराष्ट्रात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांसंदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी मौन सोडावं, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नागपुरात केलं। संजय राऊत आणि नारायण राणेंनी गंभीर आरोप केले, त्यावर आता उद्धव ठाकरेंनी सत्य लोकांसमोर मांडावं, असं आवाहन आंबेडकरांनी केलं। नारायण राणे हे शिवसेनेचंच प्रॉडक्ट आहे, त्यांचा राजकीय जन्म शिवसेनेत झाला आहे, त्यांनी विसरायला नको, अशी टीका कृषी मंत्री दादा भुसे यांनी अमरावतीत केली। पीक विमा संदर्भात शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया, त्यामुळे या योजनेत बदल करण्यासाठी केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा करत असल्याचं भुसे म्हणाले। विजय वडेट्टीवार यांच्या नियोजित ओबीसी संघटनेशी व्हीजेएनटी जनमोर्चाचा संबंध नाही, असं व्हीजेएनटी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी सांगितलं। बाळासाहेब सानप हे ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे अध्यक्ष आहेत। नव्या संघटनेवरून वडेट्टीवार यांच्यावर इतर ओबीसी नेते नाराज आहेत।
पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका लग्न सोहळ्यात डान्स केला, तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील शिवजयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत डान्स केला. सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत, त्यामुळे नेते देखील कार्यकर्त्यांना नाराज न करता त्यांच्या तालावर थिरकताना दिसत आहेत. राज्यातील 10वी-12वीच्या परीक्षांचं केंद्र विद्यार्थ्यांच्या शाळेतच देण्यात आलंय. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोरील परीक्षा पेच संपलेला नाही. अद्याप एसटीचा संप मिटलेला नसल्यानं शाळेतच परीक्षा केंद्र असलं तरी तिथं पोहोचायचं कसं, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. जवळपास 60% अधिक विद्यार्थी ग्रामीण भागातले आहेत. पुणे जिल्ह्यातील वडगाव रासई गावाच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आता हायटेक शिक्षण घेणार आहेत. या विद्यार्थ्यांना डिजिटल आणि आधुनिक दर्जाचं शिक्षण मिळणार आहे. आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नांतून या विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरूम आणि टॅबचं वाटप करण्यात आलं. पिंपरी चिंचवड पोलिसांचं ट्विटर अकाउंट वर्षभरापासून बंद आहे. यावर 30 एप्रिल 2021ला पोलिसांचं शेवटचं ट्विट आहे. त्यानंतर 8 महिन्यांपासून एकही पोस्ट शेअर केलेली नाही. त्यामुळे नागरिकांना पोलिसांकडून येणारी माहिती मिळत नाहीये. कोरोनाची तिसरी लाट ओसरली असून नागपूर शहरातील निर्बंध शिथिल करण्यात आलेत. महापालिका आयुक्तांनी शहरातील निर्बंध शिथिल केल्याचे आदेश जारी केलेत. उद्यान, अम्युजमेंट पार्क, जलतरण तलाव, ब्युटी पार्लर, सलून, जिम, हॉटेल्स, सिनेमागृह, नाट्यगृह नियमित वेळेनुसार 50% क्षमतेनं सुरू राहतील. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, लग्न समारंभ नियमित वेळेनुसार 25% क्षमतेनं सुरू राहतील.